पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अपनी निशानी सफरचंद, अपनी निशानी सफरचंद, संग्राम पाटील शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पाटील साहेब, पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक चालू आहे. सर्वसामान्यांसाठी असलेली निवडणूक 3.5 वर्षानंतर आज सामोर येत आहे. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला पाहायला मिळालेला आहे समाज माध्यमातून. आपण सर्वसामान्यांचा आवाज म्हणून या निवडणुकीकडे कसे पाहता? आपला निवडणूक चिन्ह आपल्याला अपक्ष म्हणून का निवडावा लागला? या माध्यमातून आपलं नाव आणि परिचय देऊन या निवडणुकीच्या माध्यमातून माझं नाव सखाराम रघुनाथ पाटील. माझी निशाणी आहे ऍपल, मराठीत म्हणजे सफरचंद. 8 नंबरच्या निशाणीवरती माझा 2 नंबरचं मशीन, 8 नंबरचा माझं चिन्ह आहे. त्यावरती सर्वांनी मला भरघोस मतांनी निवडून द्या असं मी का सांगू इच्छितो. मी गेले 24 वर्षे या प्रभागात काम करतो आहे. काम असं पण नाही, आमदार विवेक पाटील आणि आमचे लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या आदर्शानुसार आम्ही काम चालू केलेलं आहे. आमदार विवेक पाटील ज्या ज्या वेळेला रस्त्यावरती उतरले त्या त्या वेळेला आम्ही त्यांच्या बरोबर रस्त्यावर उतरून लोकांची कामं केली. भविष्यात ज्या ज्या वेळेला प्रसंग आले त्या त्या प्रसंगाला आम्ही आमदार विवेक पाटीलचं बोट धरून लोक कामं करण्यास त्यानं भाग पाडले आणि ते लोकांची कामं करण्यास नेहमी पुढाकार घेतलेला आहे. भविष्याच्या प्रत्येक गोष्टीत आम्ही काम करत राहू करण्यासाठी आम्ही उत्सुक आहे. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही बघला धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा माझ्याबरोबर आज माझ्याकडे धनशक्ती नाही, परंतु माझे सगळे जनशक्ती उभी आहे. त्या जनशक्तीच्या मुलेच मी आज इथं उमेदवार म्हणून दिसतोय. कारण मी या वेळेला ज्या ज्या वेळेला माझ्यावरती वेळ आली त्या त्या वेळेला आम्ही लोकांची कामं केली. रात्री असो दिवस असू द्या, कुठल्याही टायमाला आम्ही गरिबांना कोणी फोन केला तर आम्ही जात धर्म पक्ष कधी विचारला नाही. आम्ही ध्यास एकच ठेवला, माझ्या जनतेने मला फोन केलाय म्हणजे त्यांची काहीतरी समस्या असेल त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमी आग्रही असेल. माझे सहकारी मित्र असू द्या, नाना मुलिक असू द्या, बेरगर असू द्या, चंद्रकांत पवार असू द्या, ही आमची टीम नेहमी लोकांच्यात काम करण्यासाठी उत्सुक असतो. आणि इथंशी आताची परिस्थिती अशी झालेली आहे, जवळजवळ आज इथंशी आम्ही येऊन 24 वर्ष काम करतो आहोत. परंतु आज जशी महापालिका शेतकरी कामगार पक्षाच्या हातात होती त्या त्यावेळी आम्ही कोट्याधीश रुपयाचा काम प्रत्येक सोसायटीत केला. कारण का इथं राहणारा मध्यमवर्गीय मनुष्य होता, त्याला इथंशी खर्च करण्याची त्यावेळेला तेवढी ताकद नव्हती. कारण का एका पगाराने ते त्यावेळेला त्यांचं घर चालवायचे, त्यांचा घर चालवणं फार मुश्किल होतं. परंतु आम्ही शेतकरी कामगार पक्षाने नेहमी पुढाकार घेतला आणि लोकांची सोसायटी काम असू द्या, कुठले तुम्हाला पाण्याचं काम असू द्या, हे आम्ही प्रामाणिकपणे लोकांची कामं केलेली आहेत. दुसरी गोष्ट, जशी जशी ग्रामपंचायत संपली तशी तशी महानगरपालिका इथं लागली. महानगरपालिका लागल्यामुळे त्या त्या वेळेला आम्हाला महानगरपालिकेला त्यावेळेला लोकांना सांगितलं गेले, बाबा ही महानगरपालिका होऊ द्या, तुम्हाला टॅक्स जो जुना आहे हाच लागला जाईल. परंतु जशी महानगरपालिका यांच्या हातात गेली त्याच्यामुळे त्याही कितीतरी पटीने टॅक्स वाढवलेला आहे. आज लोकांची परिस्थिती अशी आहे, कारण का ते टॅक्स भरणार का कुटुंब चालवणार का शाळेतल्या मुलांचा खर्च करणार, याच्यावरती मध्यमवर्गीय लोक फार प्रसंगात टाकलेली आहे पालिकेने. आणि दुसरी गोष्ट, इथंशी जी प्रगती जी जनतेची प्रगती व्हायची ती प्रगती झाली नाही. प्रगती फक्त त्यांची झाली, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते नेते आहेत प्रगती त्यांची झाली आहे. पण माझे जनतेची प्रगती काय झाली नाही विकासाची. आणि विकासाचं काम करण्यासाठी कोणी तयार नाही. 8 वर्षात करोडो रुपयाचा आज टॅक्स यांच्याकडे जमा आहे. आज 3.5 वर्ष झाली जोरदार ते का आज पालिकेला होऊन, परंतु यांचा भरमसाठ पद्धतीने खर्च करतायत. जनतेचा पैसा लूटमारीत चाललेला आहे. म्हणून तो आम्ही एक या विचाराने आम्ही आमची जनता आम्हाला ज्या वेळेला शेतकरी कामगार पक्षाने आम्हाला इथं सीट ना सुटल्यामुळेच इथल्या 3 सीट असल्याने 1 सीट सेनेकडे गेली, दुसरी सीट सखा पक्षाकडे गेली आणि तिसरी सीट ही काँग्रेसकडे गेली होती. परंतु काँग्रेसने ती सेनेला विरोध करण्यात देण्यात आलेली आहे. परंतु आपण विजयी झाल्यानंतर आपला पाठिंबा
कुठल्या गटाला देणार आणि त्या कुठल्या माध्यमातून देणार? कारण की आपल्या निवडणुकीच्या पॅम्पलेटवर आदरणीय दिबा पाटलांचा फोटो आहे, विवेक पाटलांचा फोटो आहे. आपला विजयी झालेला जो असेल भविष्यातला, तो आपण कुठल्या पक्षाला पाठिंबा द्याल? साहेब, मी तुम्हाला माझ्याकडे आज नेते, आदर्श नेते दोन्ही माझ्या पॅम्पलेटवरती आहेत. परंतु माझ्यासाठी आज माझ्यासाठी मला काम करणारे माझी जनता, माझे आमदार खासदार माझ्या बरोबर आहेत ना, माझ्यावर काम करतायत दिवस रात्र. हे माझ्यासाठी आमदार खासदार आहेत. कारण का भविष्यात ज्या वेळेला माझ्यावर प्रसंग पडला त्या वेळेला माझ्या बरोबर माझी जनता उभी राहिली. माझा जनता जे ठरवणार, जनता जी माझी सांगेल त्यांनाच आम्ही पाठिंबा करणार. कारण का इथं आम्हाला विकास पाहिजे. लोकांच्यासाठी जो फायदा असेल त्या फायद्याकरता आम्ही ज्या पक्षाने आमची कामं केलीच त्या पक्षाच्या बरोबर आम्ही जाऊ.